जयाद्री, प्रभू, माझ्या हातून घोर अपराध घडला आहे. मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. उठ जयाद्री. खरंच प्रभू, माझ्या हातून घोर अपराध घडला आहे. देवींचा अधिकार मला असावा असा विचार माझ्या मनात आला. हाच अपराध घडला आहे माझ्या हातून. मला क्षमा करा. पण पार्वती देवींनी मला जे वचन दिले आहे त्यातून मला मुक्त करा. माझ्या अपराधाची शिक्षा भोगायला मी तयार आहे. जयाद्री, सावर स्वतःला. हे पार्वतीने दिलेले वचन आहे. तिच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहेत ते तिचे शब्द आहेत. साक्षात आदिशक्तीचे शब्द आहेत. ते असत्य ठरणार नाही. पार्वती देवींना मी माझ्या मनातला विचार कधीही सांगितला नसता. पण एका क्षणी अनाहूतपणे माझ्या मनातला हा विचार मी त्यांना बोलून दाखवला. पण प्रभू, तुम्हीही जाणता हा केवळ आणि केवळ एक विचारच होता. जयाद्री, तुझ्या मनात जे काही चाललं होतं ते मला कळत होत. तुझी जी इच्छा होती ती मला जाणवली. पण पार्वतीला ठाऊक नव्हतं. तेव्हा अनाहूतपणे तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्यातूनच तिने हे वचन दिले आहे. प्रभू, हवं तर मी त्यांची पुन्हा क्षमा मागते. पण मला देवींचा अधिकार नको आहे. लहानपणापासून सेविका असूनही मला त्यांनी तसे कधीही भासवले नाही. आणि आता माझ्यामुळे त्यांना मोठा त्याग करावा लागतो आहे. जयाद्री, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. अगदी कंठावर शस्त्र ठेवून घेतल्यासारखा हा निर्णय आहे. पण तरी पण तिने तो घेतला. कारण ती पार्वती आहे. साक्षात आदिशक्ती स्वरूप आहे. ती जगत जननी आहे. सर्वांचा सांभाळ करणारी ती माता आहे. आणि त्या मातृत्वापोटीच तिने हा निर्णय घेतला आहे, हे ध्यानात ठेव. हे प्रभू, पार्वती देवींनी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी किती कठोर साधना केली आहे हे मला ठाऊक आहे. अत्यंत खडतर अशा साधनेमुळे त्यांनी तुम्हाला प्राप्त केले आहे. आणि केवळ माझी इच्छा म्हणून, माझ्या मनातले इप्सित पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी मला हे वचन दिले. पण प्रभू, हा त्यांच्या साधनेचा अवमान आहे. त्यांनी केलेली साधना करणं कोणालाही शक्य नाही. त्या थोर तपस्वी आहेत आणि म्हणूनच ते शक्य झाले. पण प्रभू, माझी ती योग्यता नाही. माझ्या मनातलं मिळवण्याची खरोखरच माझी योग्यता नाही. हे येणारी वेळच ठरवेल. पार्वतीने खडतर अशी साधना करून तिचे इप्सित साध्य केले होते. भविष्यात कदाचित तुला देखील अशीच कठोर साधना करून तुझे इप्सित देखील साध्य करावे लागेलही. पण तरीही मला असे वाटते प्रभू की त्यांनी हे वचन मागे घ्यावे. माझ्या अपराधाबद्दल मी पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा मागायला तयार आहे. जयाद्री, साक्षात आदिशक्तीच्या मुखातून बाहेर पडलेले हे वचन आहे. हे सत्य होणारच. पार्वतीने ममत्वामुळे हा निर्णय घेतला आहे. तो मागे घेतला जाणार नाही. तो सत्य होणारच. जयाद्री, कृतयुगात मार्तंड अवतारात तू माझी अर्धभार्या होशील.
ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री भास्कराय नमः। ओम श्री दिनकराय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, तुम्ही मला एकदा म्हणाला होतात की निर्णय घेताना विचार करून घ्यावा, आणि मी तो निर्णय घेतला देखील होता। पण आता मला बानूला पुन्हा जेजुरीत बोलवावं लागणार आहे। देवी, भविष्यात हे घडणार असे संकेत होतेच, परंतु मी आपल्याला ते सांगू शकत नव्हतो। आणि कदाचित तुम्ही जर मला हे आधी सांगितलं असतं तर मी हा निर्णय घेतला नसता, पण मला आता हा निर्णय घ्यावा लागणार आहे। देवी, मी आपल्याला इतकेच सांगू इच्छितो की आपण जो निर्णय घेतला आहे त्यांनी भविष्यात चांगलेच घडेल अशी मी आशा करते। आणि माझ्या या निर्णयाने बानू जेजुरीत असेल। इथे जे काही घडेल ते माझ्या समोर घडेल, माझ्यापासून काही लपून राहणार नाही। होय देवी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या या निर्णयाने हे जेजुरी सोडून पुन्हा कुठेही जाणार नाहीत। श्री खंडेरायांच्या जेजुरी सोडून जाण्यामुळे आपण अस्वस्थ आहात हे मला कळते आहे देवी, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की बाणाईला जेजुरीत बोलवण्याच्या तुमच्या या निर्णयाने अंतिम सत्य समजण्यासाठी, तो साक्षात्कार होण्यासाठी सहाय्यच होईल। मी देखील अशीच आशा करते। आज्ञा असावी। काय ग बानू, सकाळ सकाळ जाग आली का काय? नाही समजा आवडतेस म्हणून विचारलं। वयार सकाळ सकाळ काम सुरू केलं बरं असते बघ। अनबर का बा, आज शरडासने घेऊन रानात जाईन म्हणते। लय दिवस झालं गेले नाही म्या। अनबर का, अरे सरपंच संपला हाय घरातलं। ध्यान कुठं असतंय तुझं? काय बी करून आज रानातलं सरपण आणाय हवं बघ। तू जाणार आहेस का म्या जाऊ? जाईन। काय झालं र? असा कशा पायी बघतो आहेस? ए बान, आता बोल की। कळतंय मला, तू कामात मन गुंतून घेतलं आहेस, तर वाईट वाटतंय का? बा, आता अजून काय बी बोलू नका। हे बघ, आता मी ठरवलं आहे बघ, तू म्हणलास तेच खरं आहे। मी आता जेजुरीला कधी बी जाणार नाही। मी हातच राहणार, कुठं बी जाणार नाही। रानात जायचं, शरडा हाकायची। कळतंय कळतंय मला, तुला याचा त्रास होतो आहे ते। नाही बा, मी आता ठरवलं आहे, ह्या समध्याचा त्रास अजिबात नाही करून घ्यायचा। अगं तसं म्हणलं नाही म्हणलं तरी ह्याचा त्रास होणारच ग। तुझा बा म्हणून मी काय बी नाही केलं, नुसतं समज बघत राहिलो। फार असा विचार नग करूस, तू माझ्यासाठी माफ केला आहेस। अगं पुढं जेजुरीवरनं तुला यायचा सांगावा आला तर काय करणार? अगं बोल की बान। नाही जाणार।
देव म्हणलं तरी नाही बा, मी आता जेजुरीला नाही जाणार. मी आता त्याचा विचार करणं बी सोडला आहे. आणि आता तू बी त्याचा विचार नका करूस. मी हातच राहणार माझ्या वस्तीवर, माझ्या माणसांसंग. बानू, मी तुला कधी संदेश लिहीन याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. पण आज मी ठरवलं आहे की तुला संदेश लिहायचा. प्रतिबानू, मी हा निर्णय घेतला आहे की तू जेजुरी गडाच्या पायथ्याशी तुला बांधून दिलेल्या वाड्यात राहशील. तेव्हा तू त्वरित जिथे आहेस तिथून निघून ये. मी हा निर्णय का घेतला आहे याचं कारण इथे नमूद करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण हे मी स्वतः ठरवलं आहे. श्री खंडेराय जेजुरीत नसताना ते कुठे आहेत हे तुला ठाऊक असेलच. तू इथे होतीस तेव्हाही माझ्या संसारात तुझा हस्तक्षेप होत होता. आणि तू इथून गेलीस तरी तो होतोच आहे. ह्यातून एकच मार्ग दिसतो आहे की तू तुझ्या वाड्यात जेजुरीत राहास. माझा हा निर्णय म्हणजे माझा पराभव समजू नकोस. मी माघार घेतलेली नाही. तू काहीही म्हणालीस तरी तुला जेजुरीला परत येण्याची आशा असणारच, आणि ती मी पूर्ण करते आहे. एका पत्नीचे दुःख तुला कळणार नाही. आपला पती एका परस्त्रीवर प्रेम करतो तेव्हा काय होतं हे तुला कधीही कळणार नाही मानू. कारण तुला प्रेमाची एकच बाजू ठाऊक आहे. मी माझ्या संसारासाठी श्री खंडेरायांवरील प्रेमापोटी माझ्या सुखाचा त्याग करून तुला बोलावते आहे. कारण माझ्यासाठी माझे पती माझं सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी मला 2 पावलं मागे जावं लागलं तरी ते मी स्वीकारेन. पण एक ध्यानात ठेव की यावेळी जेजुरीत आल्यावर माझ्या अनुमतीशिवाय तुला काहीही करता येणार नाही. मी काही योजिले आहे ते तसेच घडावे अशी माझी इच्छा, आणि मी ते तसेच अंमलात आणणार आहे. आता काय लिहू पुढे? मी खूप बडाबडा बोलल्यासारखं लिहिलं का? शेवटी काय लिहू? सौभाग्यवती म्हाळसा. ह्यातला एक एक शब्द लिहिताना माझं काय झालं हे माझं मला ठाऊक. येऊ का जी? या गणोबा. तुम्हाला चंदनपुरीला जायचे आहे. आत्ता? का? तुम्हाला युद्धाला जायला नाही सांगितलं मी? नाही तसं नाही. तुमच्या सोबत कोणाला तरी घेऊन जा. वय जी. कोणाला घेऊन जाताय? जी राघोबाला. कोण आहेत ते त्यांना माझ्याकडे घेऊन या. जी. आणि सकाळी सकाळी ताजी ताजी फुलं ठेवायची, टवटवीत मोठी मोठी. कळलं का? सांगते कोण करते काम ते. हा आणि काम. ये राघोबा, हा तुला देवीने बोलावलेलं आहे. आता काय चुकलंय माझं? अरे एवढं कसं पाहिजे घाबरतोयस? अरे एक काम आहे काहीतरी म्हणून बोलावलेलं आहे. असं म्हणतोय? हा चल चल, आपल्याला लय लांब जायचं आहे. लांब? आता कुठं? आता हे समजत तुला मी सांगत बसत नाही. लवकर चल, नाही तर देवीने सांगू का तू येत नाहीस म्हणून? नाही नाही, असं काय करतोय तू? चल ना पटपट. अरे तिकडं कुठं, इकडं चल. अरे काय तोंड बघत बसलाय, चल लवकर. जी आलो आहे. कुठे असता तुम्ही? जी आधी पायथ्याशी होतो जी, आता गडावर असतो. गणोबा, तो लखोटा उचला. बानूला हा संदेश द्यायचा. या तुम्ही आता.
बानू, तुझं उत्तर काय असेल हे मला ऐकायचं आहे, पण याचा अर्थ मी माघार घेतली असा नको करून घेऊस. काय झालं रे बा? काय बघतो आहेस? अगं ऐकलं ना बघ, अगं कावळा ओरडतोय बघ. आज कुणीतरी येणार. अगं ये बांध, काय करतेस तू? कुणी बी येणार नाही, मनाचा खेळ आहे समज. अगं असं म्हणतात आणि खरं बी होतं बघ. कोण येणार आहे बा आपल्याकडं आणि कशा पाय? महाराज येणार असतील बघ, बऱ्याच दिवसात आले नाहीत ती. कालच्यालाच महाराज येऊन गेलो. महाराज हात आले होते आणि तू सांगितलं नाहीस ते. अरे रातच्याला आले होते बा, आणि तू आज झोपला होतास. म्हणलं कशाला उगा तुझी झोप मोड, म्हणून नाही सांगितलं. काय म्हणलं महाराज? त्यांची भेट झाली नव्हती म्हणून मला भेटायला आले होते. पर मी त्यासनी सांगितलं आता मी पुण्यांदा कवा बी जेजुरीला जाणार नाही. त्यासनी लई वाईट वाटलं बघ. त्याच परत आला का येऊ माघारी? ए बानू, ए बानू, अगं त्याला किती बी घालवायचं बघितलं तरी तो माघारी येणारच बघ. आणि माझं मन मला सांग, आज कुणीतरी पाहुणे येणार बघ. समजा मनच आहे असं काय बी होणार नाही. आणि कुणी आलं तर? बा मला ठाव आहे तुम्हाला कशा पाय असं सांगतोय. कोणी पाहुणं येणार म्हणून मला काय बाय तू जेवण करायला लावणार. त्यापरी आत्ताच सांग ना, मी काय पाहिजे ते गोडाधोडाचं जेवण तुला करून देते. अगं गोड दोड खाण्यासाठी नाही म्हणलं म्या, आणि कावळ्याचं वरीने राहिलं बाजूला. पण माझं मन मला सांग, त्याच काय करशील? काय बी नाही होणार. चल आता हात पाय धुवून घेऊन जेवाया बस. चल ए बाण, आता बघच तू काय होत. आज कोणीतरी आपल्याकडे येणार बघ.